तर संजय सावकारे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आपणच मुख्यमंत्र्यांना या पालकमंत्री पदासंदर्भात बोललो होतो आणि जाणं येणं शक्य नव्हतं, त्यामुळे आपणच हा निर्णय घेण्याचं किंवा विनंती केल्याचं सावकारे यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भातच पंकज भोयर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी आभार व्यक्त करेल की त्यांनी पुन्हा एक जबाबदारी भंडारा जिल्ह्याची माझ्यावरती त्या ठिकाणी सोपविलेली आहे आणि त्यांना जे अपेक्षित आहे की केंद्र शासनाच्या योजना, राज्य शासनाच्या योजना ज्या सर्वसामान्य लोकांकरिता आहेत, त्याची चांगली काटेकोरपणे अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन करणार आहोत। आणि या संदर्भातलं अधिक माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भंडाऱ्याचा पालकमंत्री का बदलला याच्या कारणाचे तर्कवितर्क आता लावले जात आहेत। सावकारे पालकमंत्री म्हणून पूर्ण काळ जिल्ह्यात उपलब्ध नसायचे, फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भंडाऱ्यात येत होते। भंडाऱ्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतरही सावकारेंची जिल्ह्यात अनुपस्थिती होती। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये यामुळे सावकारेंविरोधात प्रचंड रोष होता। जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री पद द्यावं, नागरिकांनी ही मागणी केली होती। शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांची जिल्ह्यात ताकद वाढली, यामुळे आगामी पालिका निवडणुकीत भाजपला ताकद वाढवण्यासाठी भोयर यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याचं म्हणण्यात येत आहे।